समाजाच्या वतीने संपूर्ण भारतातील होलार समाजांकरिता मोफत उद्वर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन गेली 3 वर्षापासून त्या ठिकाणी पुणे शाखेच्या वतीने केलं जातं। हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या बाहेरून आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, नंतर तामिळनाडू ह्या भागातून संपूर्ण होलार समाज येत असतात। होलार समाजामध्ये जो विखुरलेला आहे, जो नोकरीनिमित्तानं वेगवेगळ्या भागामध्ये विखुरला गेल्यामुळे, शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा त्यांना योग्य ते स्थळ मिळत नाही, वैवाहिक दृष्टीने फार मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि ह्याच्यावर मार्ग काढण्याकरिता संघटनेने हा गेली 3 वर्ष हा मोफत उद्वर पालक परिचय मेळाव्याचं आपण आयोजन केलं। ह्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत पहिल्या वर्षी त्यामध्ये 700 लोकांचं लग्न या ठिकाणी आपण जमवलं गेलेलं आहे। गेल्या वर्षी त्याच्यामध्ये 450 लोकांचं लग्न या ठिकाणी जमवलं गेलेलं आहे। यावर्षीसुद्धा प्रचंड प्रतिसाद आहे। सकाळपासून म्हणजे पहाटेपासून कर्नाटकमधून गुलबर्गा, विजापूर, बागलकोट इथून लोक आलेले आहेत। आंध्रमध्ये विजयवाडून लोक आलेले आहेत। गुजरातमधील सुरतमधून लोक या ठिकाणी आलेले आहेत, निघालेले आहेत। आत्तापर्यंत मला संघटनेचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत प्रल्हाद ऐवळे असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष महादेवराव ऐवळे, नंतर शहराचे अध्यक्ष सतीश केंगार असतील, आंबिलोडा शाखेचे आमचे अध्यक्ष नवनाथ ऐवळे असतील, या सर्वांना आणि बाकी सर्व आमच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरसारखे फोन येत असतात आणि आलेले आहेत। तेव्हा आम्ही निघालेलो आहेत, आम्ही येत आहोत। म्हणजे किमान आजच्या कार्यक्रमाला 7,000 ते 8,000 लोक महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। कार्यक्रम म्हणजे आलेलेच आहेत, लोक आता आलेले आहेत। आपण बघितलं असेल बाहेर की त्या ठिकाणी नोंदणी चालू आहे। हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित करतो याच्या फक्त एकच उद्देश आहे की योग्य मुलाला योग्य शिक्षणाची मुलगी मिळावी, शिकलेल्या मुलीला तिच्या योग्य असा उपवर मिळावा आणि जेणेकरून त्यांचं जीवन हे फुलावं। आत्तापर्यंत व्हायचं काय की होलार समाज हा शिकलेला असताना सुद्धा त्याची एकमेकाला परिचय नव्हता आणि एकमेकाला परिचय नसल्यामुळे योग्य स्थळ मिळत नव्हते। डॉक्टर झालेल्या मुलाला सुद्धा 10वी आणि 11वीच्या मुलीबरोबर लग्न करावं लागेल। परंतु आता भारतामध्ये होलार समाजाचे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, प्राध्यापक आहेत, आर्किटेक्ट आहेत, परंतु यांना योग्य स्थळ मिळत नव्हतं, ते आता मिळायला लागलेले आहेत। त्यामुळं ह्या ठिकाणी समाजाकडून फार मोठा आम्हाला या ठिकाणी म्हणजे सहकार्य मिळतं। त्याचबरोबर समाजामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, म्हणजे सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, तो परित्यक्त्या विधवा विधूर घटस्फोटित यांच्या विवाहाचा आणि त्या अनुषंगाने सुद्धा स्वतंत्रपणे या ठिकाणी आम्ही कक्ष उभा केलेला आहे। पहिल्या वर्षी त्यामध्ये 5 लग्न जमली, गेल्या वर्षी 2 लग्न जमलेली आहेत। यावर्षी सुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। यासाठी स्वतंत्रपणे आम्ही एक कक्ष केलेला आहे। त्या कक्षामध्ये राजकुमार केंगार, त्यानंतर शिवाजीराव केंगार, सुनीलराव भंडगे हे संपूर्ण त्या कक्षाची जबाबदारी घेत आहे। पाहायला गेलं हा एवढा मोठा कार्यक्रम जो आहे, आमच्या स्थानिक जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे आंबिलोडा शाखा असेल, आमची बेबीवाडीची शाखा असेल, पुपडीची शाखा असेल, जनवाडीची शाखा असेल, त्यानंतर पश्चिम पूर्व भागातील आमच्या हडपसर, मुंडवा ह्या भागातील शाखा, ह्या ज्या वेगवेगळ्या शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्व रात्रंदिवस गेली 2 महिने झटून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। ह्या कार्यक्रमाची समाजातील प्रत्येक तळागाळापर्यंत माहिती जावी म्हणून आमचे कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाड्या घेऊन जाऊन प्रत्येकाकडे गेलेले आहेत। ठीक आहे, हा एवढा मोठा स्तुत्य उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे। कुठल्याही पद्धतीची आम्ही या ठिकाणी फीची आकारणी करत नाही। आलेल्या माणसांना आम्ही नाही का मोफत सुविधा दिलेली आहे आणि www.holarsamaj.com ही एक वेबसाईट आपण सुरू केलेली आहे। तिची ऑनलाईन वेबसाईट आहे। त्याच्यामध्ये नोंदणीची आपण कुठलीही फी ठेवलेली नाही आहे, ती मोफत उपलब्ध करून दिलेली आहे, पूर्ण वेळ उपलब्ध करून देतो। जोपर्यंत त्या मुलाचं आणि मुलीचं लग्न जमत नाही तोपर्यंत ते नाव आपण त्याच्यामध्ये ठेवतो आणि ते स्वतः त्यांना एडिट करण्याचे आपण अधिकार दिलेले आहेत आणि त्याचासुद्धा आजपर्यंत किमान 3,000 लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि आजपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत 3.5 लाख लोकांनी त्या आपल्या वेबसाईटला भेट दिलेली आहे आणि ह्याचा उपयोग समाजातील लोक सगळे सुशिक्षित मुलं मुली फार करायला लागले आहेत आणि इव्हन जो ग्रामीण भागामध्ये सुद्धा या वेबसाईटमुळे लोकांमध्ये जागृती होऊन त्या ठिकाणी लोकसुद्धा नाही का आता ऑनलाईन त्याप्रमाणे आपण नोंदणी करून विवाह जोडण्याचा प्रयत्न करतात। धन्यवाद।
सर्वांनीच त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत. माननीय ज्ञानदेव जावीर, राष्ट्रीय महासचिव माननीय सुनील भंडगे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधाकर ऐबळे, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त माननीय प्रकाश वाघमारे, साईमुनीनगर प्रभाग क्रमांक, अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, बीड जिल्हाध्यक्ष पांडुरंग नामदास, हिंगोली जिल्हाध्यक्ष माधवराव केसगीर,